पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन याला बलात्कार आणि भुंदुगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्यात। चाकणकर यांनी याच अशोक खरातचे पाद्यपूजन केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली आहे। अशोक खरात हा निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी असून गेल्या काही वर्षापासून तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला होता। अनेक मोठे राजकीय नेते, अधिकारी आणि कलाकार मंडळी त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत। मात्र नाशिकमधील एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने 18 मार्च रोजी पहाटे 3 वाजता त्याला अटक केली। नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। खरातच्या ताब्यातून पोलिसांनी एक पेनड्राईव्ह जप्त केला असून त्यात तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले, महिला आयोगाच्या अध्यक्षा अशोक खरातची पाद्यपूजा करत आहेत, त्यांची सेवा करतायत, आता तरी त्यांनी राजीनामा द्यावा। त्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चाकणकर यांचा राजीनामा घेणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। सुषमा अंधारे यांनी आरोप केला की यापूर्वी अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता। महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा लिंगपिसाट माणसासाठी छत्री घेऊन उभ्या आहेत असे त्या म्हणाल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही त्यांनी थेट सवाल केलाय की महिला म्हणून त्यांच्या मनाला हे पटतं का।